4 दिवस झाले लगातार पाऊस पडत होता, थांबायचं नाव सुद्धा घेत नव्हता। पण काय करणार, घरातलं राशन पाणी भाजीपाला सगळंच किराणा बिराणा सगळंच संपलेलं, नाही झालं ना घराच्या बाहेर पडायला लागलं। शेडगेवाडीच्या आठवडी बाजारात गेलो तर तिथं गेलं तर असली बेकार हालत झालेली होती ना, रस्त्यावरचं खडूळ पाणी शेतकऱ्यांच्या भाजीमध्ये घुसत होतं। रात्रंदिवस रानामध्ये राबणारे शेतकरी त्याची हालत त्यांना बघू वाटत नव्हती। म्हातारी माणसं कानाला रुमाल बांधून भाजी विकत बसलेली होती, लय बेकार हालत झालेली होती, सगळं किचकट किचकट झालेलं होतं। बायका भाजी घ्यायला आलेल्या टेम्पो मधनं त्या भिजत चाललेल्या, ती म्हातारी आजी तर का त्यांच्या खोपच्यातनं पाणी आतमध्ये जात होतं। आम्ही 2 तास झालं बाजारात होतं, किराणा घ्यायला गर्दी, भाजी घ्यायला गर्दी, काय करणार, पोटा पाण्याचा प्रश्न आहे। त्या रेनकोट आणि छत्रीचा पण काय फायदा नव्हता, आम्ही दोघं पूर्णपणे भिजलेलो होतो। छोटं मोठं सामान, कारण का आठवड्यातनं एकदाच असं छोट्याशा सिटीमध्ये यायचं होतं। पर्स फाटलेली होती, पर्स शिवून घेतली, जाताना तर पूर्ण भिजलो, छत्री सुद्धा उलटी झाली, काय करणार, लय बेकार हालत झालेली आज।